सध्या मी कॅम्पस बसमध्ये आहे आणि हे बेसिकली पूर्ण कॅम्पस फिरता येतं. रेड बसमध्ये मी सध्या. हे आमचे असे वेगवेगळे हॉस्टेल्स आहेत. कन्स्ट्रक्शन जिथे कुठे चालू असतं एकदम प्रॉपरली सेफ्टीचं एवढं प्रिकॉशन घेतलेले असतात की चकित होतं. Next stop, Hall 11. इथे 14 ते 15 हॉल्स आहेत, म्हणजे हॉल ऑफ रेसिडेन्स. We are arriving, Hall 11. Next stop, Block 55, Hall 11. हे इथे सध्या मेट्रोचं काम चालू आहे. 6 महिन्यात किंवा 1 वर्षात ते संपून जाईल. हे आहे हॉल 2. दिसणार नाही होते की नीट, बट हे अगदीच हॉटेल सारखं आहे का मोठ्या. त्याला 7 ते 8 फ्लोर आहेत. Block 55, Hall 11. आणि इथले ड्रायव्हर्स पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत. प्रॉपरली थांबतात, हे करतात, मदत करतात. आणि इथले सगळेच लोक खूप पोलाइट आहेत. Next stop, Nanyang Crescent Falls. हे बघ, ऑलमोस्ट जंगलचा एरिया वाटतो. आणि हे दिसतंय का ब्ल्यू लाईन, ते स्पेशली फॉर जॉगिंग ट्रॅक येतो स्पेशल. सो आता तिथे काल आम्ही जेवलो होतो रात्री. तिथे डोसा खाल्ला होता. तिथे समोर दिसत असेल तिकडे ते तो तिथे साकारा हॉल आहे. हा इथे चांगलं मिळतं आणि स्वस्त मिळते इथे. Next stop, Hall 12. प्रॉपर एकदम इथं असं डिमोटिवेटिंग किंवा डिप्रेसिंग वाटूच शकत नाही, एवढी हिरवळ आहे. सगळे हॉस्टेल बिल्डिंग दिसणार नाही नीट, बट सगळं हॉस्टेल बिल्डिंग इथे. We are arriving, Hall 12.
इथे कॅम्पसच्या आतमध्ये अजून एक वेगळ्या कॉलेजचं कॅम्पस आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन NIE. हे समोर जे दिसतंय ते स्कूल ऑफ मेकॅनिकल अँड एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि या सगळ्या लॅब्स आहेत बरं का. इथे क्लासेस होत पण नाही, सगळ्या लॅब्स आहेत या. ही NIE ची बिल्डिंग. कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे सध्या मेट्रोचं, म्हणून ते बंद आहे. आणि कॅम्पसच्या आतमध्ये जे साध्या सिटी बसेस आहेत ना त्या पण येतात, त्याच्यामुळे सिटीतून यायला खूप सोपं होऊन जातं. आमची बस आता ऑफ सर्व्हिस झाली म्हणून आम्हाला पुढची गाडी पकडली. आता इथे टेम्पररी बस स्टॉप्स पण उभे केलेत कारण कन्स्ट्रक्शन चालू आहेत. आणि प्रत्येक ऑलमोस्ट सगळ्या अशा 5 फेजला वरती शेल्टर आहेत, त्याच्यामुळे उन्हाचा पण फारसा त्रास होत नाही. छत्री घेऊन फारसं फिरावं पण लागत नाही. हे एशियन स्कूल ऑफ एन्व्हायरमेंट. आता माझं हॉस्टेल जवळ आलं. प्रॉपर पार्किंग, सगळीकडे हिरवळ, जिथे नजर जाईल तिथे हिरवळ. इन्फ्रास्ट्रक्चर बघण्यासारखं. We are arriving. School of Biological Sciences. इवन इथे जर काही मोठी ट्रक पास होत असेल तर त्या मग दुसऱ्या साईडच्या गाड्या थांबून जातात. एकदम एवढं प्रॉपरली सेफ्टी प्रिकॉशन्स घेतात. हे इथे ज्ञानिक ऑडिटोरियम ती मी पलीकडून दाखवलं नाही. School of Communication and Information. We are arriving. Weekly School of Communication and Information. दिसते का ते वेंडिंग मशीन्स, ठिकठिकाणी अशी वेंडिंग मशीन्स लावलेले आहेत. ऑफकोर्स ते महाग असतात पण आहेत. हे समोरचं माझं हॉस्टेल आहे, कौलारू छत असलेलं, एकदम मस्त. आता पुढचा स्टॉप आमचाच आहे, पुढचा लागेल पुढचा स्टॉप. पूर्ण हे समोरचं कौलारू छत असलेलं माझं हॉस्टेल आहे. हेच हे हॉस्टेल आहे माझं. हा ब्लॉक माझाच आहे समोरचा. हे पूर्ण हॉस्टेल माझे खूप सारे ब्लॉक्स आहेत. 4 ब्लॉक आहेत, 36 to 40. इथे मी उतरतो 1 मिनिट. हे दुसरं हॉस्टेल आहे मेपल रेसिडेन्स म्हणून. हे सगळे AC रूम्स आहेत. हे हॉस्टेल इथे असे वेगवेगळे शेड्स आहेत टू पार्क द सायकल. प्रत्येक जण ओन करतात या गोष्टी. तर इथून एंट्री करणार. हा माझा ब्लॉक नाही आहे बट एंट्री केलेली चालते. कुठून इथं बेसिकली हेच एक अनसेड रूल, कुठून पण फिरा पण 5 वेनी फिरा.
एकदम प्रॉपर. इथे अशी पॅन्ट्री. आता हे माझं ब्लॉकनं यांनी पण माझ्या ब्लॉकनं पण अशी प्रॉपर इथं ओव्हन, तर इंडक्शन, ते गरम पाण्याचं आहे. ते लॉन्ड्री पण असेच शेजारीच असतील. ते एकदम सगळीकडे हिरवळ. ही याची विशेष गोष्ट आहे. आणि जवळपास सगळे ब्लॉक आयडेंटिकल आहे इन टर्म्स ऑफ कन्स्ट्रक्शन. फॅसिलिटीज पण आयडेंटिकलच आहेत, काही फारसा फरक नाही आहे. जसं हे ब्लॉक 40 तसं माझं ब्लॉक 36 आहे. आणि अल्टरनेट फ्लोअर्स वरती मुलं मुली राहतात. So this was the little campus tour.